गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी होती, त्यामुळे त्या दिवशी सर्वांनी आपापल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल। तर अगदी त्याचप्रमाणे आज आपण कोणतेही संस्कृतमधले मंत्रस्तोत्र न म्हणता गणपतीची विधिवत उत्तर पूजा कशी करायची, गणपतीचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे पाहणार आहोत। तर आज आपण आपल्या सोप्या मराठी भाषेमधून गणपतीची विधिवत उत्तर पूजा कशी करायची आणि विसर्जन कसं करायचं हे पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण जी उत्तर पूजा करणार आहोत ती आपल्याला गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी काही वेळ अगोदर करायची आहे। आपण गणपतीची स्थापना प्राणप्रतिष्ठापना करताना गणपतीची अगदी मनोभावे विधिवत पूजा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला उत्तर पूजा सुद्धा अगदी विधिवत केली तर आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ मिळेल। तर आपण घरामध्ये गणपतीची स्थापना केल्यानंतर आपापल्या परंपरेनुसार आपण गणपती त्या दिवसाप्रमाणे विसर्जन करायचं असतो। काही ठिकाणी 1.5 दिवसाचा गणपती असतो, काही ठिकाणी 5, 7, 11, तसेच अनेक ठिकाणी अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणपतीचं विसर्जन केलं जातं। तर जशी आपल्याकडे पद्धत असेल अगदी त्याच दिवशी आपण उत्तर पूजा करून गणपती बाप्पांचं विसर्जन करावं। तर ज्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे आपली रोजची देवपूजा, त्याबरोबरच गणपती बाप्पांची पूजा, आरती, नैवेद्य जे काही असेल ते सर्व करून घ्या। त्यानंतर दुपारनंतर म्हणजे साधारण 4 नंतर सायंकाळपर्यंत आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे आणि मग गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे। भर दुपारी उन्हामध्ये आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं नसतं, त्यामुळे दुपारी 4 नंतर संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही उत्तर पूजा करून विसर्जन करू शकता। ऊन खाली झाल्यावर लगेच उत्तर पूजा करून आपण गणपती विसर्जन करू शकतो। तर आता आपण उत्तर पूजेला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचं आहे आणि पुरुषांनी तिलक लावायचं आहे। पूजेला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा। ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी। याऐवजी आपण दिव्या दीपत्कार काने कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार हा साधा सोपा शुभंकरोती श्लोक म्हणू शकतो। किंवा हे दीपदेवा, मी तुला गंधाक्षता फूल अर्पण करत आहे। माझी पूजा चालू असेपर्यंत आपण शांत, स्थिर व प्रज्वलित राहावे। यानंतर आपण आचमन करायचं आहे शरीर शुद्धीसाठी, तसेच आपल्या मनाची आंतरिक शुद्धता व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। चौथ्या वेळेस पाणी खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः। आचमन केल्यावर भगवान विष्णूंची 24 नावे घेतली जातात। ती तुम्हाला येत असतील तर म्हणू शकता, नसेल तर एवढं म्हणलं तरी ठीक आहे। जेव्हा आपण गणपतीची स्थापना केली तेव्हा यावेळी आपण हातात अक्षता फूल घेऊन संकल्प केला होता, तर तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे। त्यासाठी हातामध्ये 2 पळी पाणी, हळदी कुंकू अक्षता आणि फूल घ्यायचं आहे। हे गणपती बाप्पा, तुमची स्थापना मी या ठिकाणी केली होती, आज मी तुमचे विसर्जन करत आहे। त्याआधी आम्ही तुमची योग्य विधिवत उत्तर पूजा करीत आहोत, पण तुमची कृपादृष्टी आमच्या घरावरती अशीच कायम राहू द्या, तुमचा आशीर्वाद आमच्या घरावरती नेहमी असू द्या, असे म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे। पाणी हातामधलं ताम्हणामध्ये सोडायचं आहे। यानंतर आपण शुद्ध पाण्यामध्ये 1 फूल बुडवून सर्व पूजा साहित्यावरती पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे। यामुळे जागेचं शुद्धीकरण होतं। यानंतर आपण गणपतीची पंचोपचारे पूजा करायची आहे। शुद्ध पाण्यामध्ये फूल बुडवून आपल्याला गणपतीला स्नान घालायचं आहे। फुलाने पाणी शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे। त्यानंतर पंचामृतामध्ये फूल बुडवून आपल्याला ते गणपतीवरती शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी। गणपती बाप्पा, मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे। पुन्हा एकदा फूल आपल्याला पाण्यामध्ये बुडवून शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। गणपती बाप्पा, आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे। यानंतर आपण गणपतीच्या मूर्तीला चंदन, हळदी कुंकू लावायचं आहे। श्री महागणपते नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी। श्री महागणपते नमः हरिद्रा कुमकुम समर्पयामी।
गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला हळदी कुंकू चंदन लावत आहे। यानंतर अक्षता अर्पण करायचे आहेत। श्री महागणपतये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी। बाप्पा आम्ही तुम्हाला अक्षता अर्पण करत आहोत। यानंतर गणपतीला लाल पिवळी फुले अर्पण करावीत। श्री महागणपतये नमः नानाविध पुष्पाणि समर्पयामी। गणपती बाप्पा मी तुला फूल अर्पण करत आहे। यानंतर आपण गणपतीला धूप किंवा सुवासिक उदबत्त्यांनी ओवाळायचं आहे। त्याबरोबरच आपल्याला दिव्याने देखील ओवाळायचं आहे। श्री महागणपतये नमः धूपम समर्पयामी। श्री महागणपतये नमः दीपम समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही आता तुम्हाला धूपदीपांनी ओवाळत आहे। आपण गणपतीची स्थापना करताना षोडशोपचारे पूजा करतो, म्हणजे 16 उपचार करून पूजा करतो आणि विसर्जनावेळी आपण पंचोपचारे पूजा करतो। पंचोपचारे म्हणजे 5 उपचार वापरून गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य। आता आपला 5वा उपचार राहिलेला आहे तो म्हणजे नैवेद्य। या दिवशी आपण जो कोणता गोडाधोडाचा नैवेद्य बनवला असेल त्याचा नैवेद्य दाखवून घ्यावा। शक्यतो गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवावा। गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत। हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवून 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत। आपण हा नैवेद्य ग्रहण करावा। मध्ये पाणीयम समर्पयामी, पाणी देखील आपण गणपती बाप्पांना ठेवायचं आहे। यानंतर देवासमोर एक साष्टांग नमस्कार घालायचा आहे। श्री महागणपतये नमः नमस्कारम समर्पयामी। हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला मनोभावे नमस्कार करत आहोत। आता फुलाला गंध लावून हातामध्ये अक्षता घेऊन ती देवाच्या पायावर वाहायची आहेत। श्री महागणपतये नमः मंत्र पुष्पम समर्पयामी। हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला मंत्र आणि फूल अर्पण करत आहोत। अशी सर्व पूजा झाल्यावरती सहकुटुंब सहपरिवार गणपतीची आरती करायची आहे। स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आहे। त्यानंतर सर्वांनी एकेकांनी मिळून गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे। या 10 दिवसांमध्ये किंवा आपल्याकडे जेवढे दिवस गणपती असेल तेवढ्या दिवसांमध्ये आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सर्वांनी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा। आपण असे म्हणू शकता, गणपती बाप्पा मी 10 दिवस तुमची मला जमेल तशी सेवा केली। माझ्या हातून कळत नकळत काही चूक घडली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा। भोळी भाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा। हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही। मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या। माझ्याकडून व माझ्या परिवारांकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करतो। अशी क्षमा प्रार्थना आपण सर्वात शेवटी करावी। गणपतीची आरती झाल्यावरती घरातील सर्व सदस्यांना आरती द्यायची आहे, प्रसाद द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। आपण गणपतीची स्थापना ज्या दिवशी केली होती तेव्हा गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी आपण एक मंत्र म्हणला होता, पण आता आपण गणपती बाप्पांवर अक्षता टाकून त्यांचं विसर्जन करणार आहोत। आता हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन देवासमोर उभे राहायचे आणि एक मंत्र म्हणायचा आहे। यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च। हा मंत्र आपल्याला असाच संस्कृतमध्ये म्हणावा लागेल, तर तो तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, तो पाहून तुम्ही हळूहळू म्हणू शकता। हा मंत्र म्हणला की आपल्या हातातील अक्षता गणपतीच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत आणि गणेश मूर्ती जागेवरून किंचित हलवायची आहे। अशा प्रकारे विधिवत पूजा झाल्यानंतर ही मूर्ती तुम्ही समुद्रात, नदीत अथवा योग्य त्या पवित्र स्थळी नेऊन तेथे आरती करून मगच मूर्ती विसर्जन करावी। आपण पूजेमध्ये वापरलेले जे काही निर्माल्याचं साहित्य असेल ते गोळा करून घ्यावे। फुले, दुर्वा, आघाडा, विड्याची पाने, जे काही तुम्ही निर्माल्याचं साहित्य आहे ते सर्व एकत्र करायचं आहे। 10 दिवसाचं जे साठवलेलं साहित्य ते सुद्धा तुम्ही एकत्र करून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। एक सांगायचे विसरले, आपण गणेश मूर्ती विसर्जनासाठी जेव्हा नेतो त्यासोबत आपल्याला एक शिदोरी न्यायची आहे। मग त्यामध्ये काही जण चिरमुरे नेतात किंवा काही जण दही, पोहे, तळलेले मोदक याची शिदोरी आपल्याला गणेश मूर्तीसोबत विसर्जनाला घेऊन जायची असते। याची एखादी पोटली बांधून तुम्ही गणपतीला जे जानवं घातलं आहे त्याला बांधू शकता किंवा गणपतीच्या हाताला अडकवलं तरी चालेल। त्यानंतर आपण गणपती समोर जे काही फळे, मिठाई ठेवली असेल ती आपण प्रसाद रूपी घरीच खाऊ शकतो। तुम्ही गणेश मूर्ती ज्या ठिकाणी विसर्जनासाठी घेऊन जात आहात तिथे आधी आपल्याला आरती करायची आहे, त्या ठिकाणच्या लोकांना प्रसाद वाटायचा आहे आणि त्यानंतर गणेश मूर्ती आपल्याला विसर्जन करायची आहे। घरातून जाताना पण मूर्ती उचलून नेताना गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मूर्ती न्यायची आहे।
आणि तिथे पण विसर्जन करताना मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्याला बाप्पाला निरोप द्यायचा आहे। कलशावरचा नारळ तुम्ही फोडून प्रसादरूपी खाऊ शकता किंवा विसर्जन केला तरीही चालेल। आणि कलशामधलं पाणी एका फुलाच्या सहाय्याने आपल्याला बाथरूम सोडून सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे। कलशामधलं साहित्य, विड्यावरचं साहित्य आपण पुन्हा वापरू शकतो किंवा विसर्जन केलं तरीही चालेल। आणि गणपतीचं प्रतीक म्हणून आपण एक सुपारी मांडली होती। तुम्ही सुपारी मांडली असेल तर ती विसर्जन करावी आणि गणेश मूर्ती देव्हाऱ्यातली ठेवली असेल तर ती पुन्हा देव्हाऱ्यामध्ये ठेवावी। पूजेमध्ये वापरलेले तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकता। आपण पूजेवेळी जो दिवा प्रज्वलित केला होता तर तो आपल्याला आपोआप शांत होऊन द्यायचा आहे, फुंकर मारून विझवायचा नाही। आपल्या घरच्या गणपतीचे विसर्जन मात्र आपण स्वतः करायचे आहे। अनेक जण मिरवणुकीमध्ये गणपती विसर्जनासाठी देतात, पण तसे न करता आपणच आपल्या गणपती बाप्पांचे विसर्जन योग्य पद्धतीने करावे। त्यानंतर आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन केले आहे त्या ठिकाणची थोडी माती आपल्याला घरी आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये आजूबाजूला थोडी थोडी टाकायची आहे। आपण गणपतीचे विसर्जन केल्यावर आपल्या घरातील गणपतीची जागा किंवा जी काही सजावट पाट असेल तो आपल्याला लगेच न काढता दुसऱ्या दिवशी हे सगळं आवरावरी करायचे आहे। येऊन लगेचच आपल्याला हे काढायचं नाही। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीची योग्य पद्धतीने उत्तर पूजा आणि विसर्जन कसे करावे याबद्दल माहिती पाहिली। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।